रूम होते आमचे स्वतःचे, हा. बाहेर काढला आम्हाला त्या लोकांनी. संध्याकाळी 7 वाजता नोटीस लावली, सकाळी 7 वाजता मशीन लावली. 15 वर्ष झाली. मुलं शाळेत आहेत आमच्या इथं. कामाला जातो आम्ही नाक्यावर लागलं काम तर करतो, नाही तर घरी परत येतो. आम्हाला जेवण लाताना मारलं, जेवण लाताना मारलं, जेवण मारली. आमचं घर गेलं, घर द्या. दुसरं आम्हाला काय नका, आम्हाला जेवण नका, राशन नका, काय नका, घराला घर द्या, हेच मागणी आहे. पालघर जिल्ह्यात असलेला नालासोपारा हा जो एरिया पूर्ण विषय बनलाय, चर्चेचा विषय असा बनलाय. कारण गेल्या 1 आठवड्यापासून या नालासोपाराच्या आचळे रोडच्या अंतर्गत बऱ्याचशा ठिकाणी तोडक कारवाई सुरू आहे. मनपाच्या प्रशासनाचा बुलडोजर आपण पाठीमागे पाहू शकता की बऱ्याचशा इमारती जमीनदोस्त करण्यात आले आहे. एकूण 41 बिल्डिंगचा हा पूर्ण विषय आहे, जो पूर्णपणे अवैध निर्माणाधीन असा सांगण्यात आला आहे मनपाच्या प्रशासनाकडून. या 41 बिल्डिंग मधून जवळपास 7 बिल्डिंग आतापर्यंत जमीनदोस्त करण्यात आली आहे. 35 बिल्डिंग जमीनदोस्त करायला पूर्णपणे बाकी आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे लोकांचा संसार आता उघड्यावर पडलेला आहे. लोकांना आता घरावर छत नाही, थंडीचा महिना आहे, जेवणाचा सोय नाही, बसण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नाही. आपल्यासोबत बरेचसे लोक इकडे आहेत. काय बोलणार आपण? आपली बिल्डिंग पडून गेली, काय बोलणार मॅडम? रूम होते आमचे स्वतःचे, हा. बाहेर काढला आम्हाला त्या लोकांनी. रूम पाडून टाकली. संध्याकाळी 7 वाजता नोटीस लावली, सकाळी 7 वाजता मशीन लावली. या इमारतीमध्ये, या घरामध्ये आपण किती वर्षापासून राहतोय? 15 वर्ष झाली. मुलं शाळेत आहेत आमच्या इथं. कामाला जातो आम्ही नाक्यावर लागलं काम तर करतो, नाही तर घरी परत येतो. घरची कागदपत्र वगैरे आहे आपल्याकडे? काहीच नाही दिलेले आम्हाला. बिल्डरनं आम्हाला काय दिलं, काहीच दिलं नाही. काय दिलं नाही? काय दिलं? पैसे वगैरे भरले त्या फ्लॅटचे तुम्ही? पैसे भरले आम्ही. रोज 700 रुपये हजेरी करणार माणसं आहे, रोज नाक्यावर जाऊन काम करणार. त्याला जसे आले तसे पैसे दिले. ते काय बोलला की जेव्हा सगळं तुमचं होईल तेव्हा आम्ही तुला कागदपत्र देऊ. बिल्डरच्याच नावावर आहे लाईट बिल, घरपट्टी. आमच्या जो काही नाही. सरकारला बोला की त्याच्या जो काय नाही, काय द्यायचं ते द्या. नासन देत होणं तुमच्यानं, तर काय करायचं ते आमच्या येऊन करा. काय गैरसोय होतो आपल्याला? ते मॅडम आमच्यासाठी बोलणार काय आहे, करणार आहे, असंच आहे. आमचे काय घरे करणार? बसले त्या बोलून दिवशी बिल्डिंग बोलून. पाडली, 7 नाही वाजता तर काय? दिलं नोटीस लावली, आणि सकाळी 7 वाजता मुलाला दूध पण पिऊ दिलं नाही त्यानं. आम्हाला घराबाहेर जेवण ढकलून लाताना दिलं. मारलं, जेवण लाताना नगरपालिकावाले मारलं, जेवण. मारली. दंडे माणसाच्या अंगावर माडून हे काढले. मॅडमच खुद इथं होत्या. मॅडम होत्या इथं. हा, आलत्या ना मॅडमनच पाहिली ना आमची परिस्थिती. नेमकी काय विषय आहे? पूर्ण नालासोपाराचा पूर्ण एशिया जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेमकी कशा प्रकारे आपण हा विषयाकडे बघतोय? जे काय झालेलं आहे आता, हे 15 वर्षापासून इथे राहत होते. 15 वर्ष आणि अचानक सकाळी रात्री आले आणि सकाळी तोडले. माझं बोलणं झालं, जे अधिकारी इथे तोडायला होते दीपक सावंत, त्यांच्याशी त्यांना विचारलं तर याला नोटीस 6 महिन्यापूर्वी आली होती. पण 6 महिने 2 इलेक्शन होऊन गेल्याच्या नंतर यांची बिल्डिंगवरती तोडकाम करण्यात आलं. मग फक्त वोटर म्हणून ह्यांच्याकडे बघितले गेले काय? फक्त हे वोटर आहेत आणि ह्यांचं वोटिंग मिळायला पाहिजे याच्याच पर्यायाने बघितलं गेलं. म्हणजे हे माणसं नाही. हा विषय मध्ये पूर्णपणे जबाबदार कोण आहे? आम जनता आहे, प्रशासन आहे, की भ्रष्ट बिल्डर आहे? काय बोलणार आपण याच्यावर? भ्रष्ट बिल्डर आणि प्रशासन. लोकांचा काय दोष आहे? ही सुशिक्षित लोक आहेत का? ह्यांना समजतंय का? ह्यांना लिहिता वाचता येतंय का? त्यांना जी घरपट्टी भेटलेली आहे ती कशी आहे, ती व्हॅलिड आहे, बरोबर आहे की नाही आहे, हे त्यांना अशिक्षित लोकांना कळतंय का? म्हणजे भ्रष्ट शासन आणि इकडचे जे बिल्डर, ज्या लोकांनी हे बिल्डिंग बांधल्या आणि बांधण्यासाठी दिल्या, ते शासन, जे हे कर्मचारी जे काय होते अधिकारी, त्या लोकांचं हे आहे पूर्ण. या गरीब लोकांचा काय दोष आहे याच्यामध्ये? आणि ज्या अधिकारी त्यावेळेस होते ते आणि जे बिल्डर लोक लॉबी आहे त्यांच्यावरती कारवाई नक्कीच व्हायला पाहिजे. ठीक आहे. आपली काय मागणी आहे आजी? काय बोलणार आपण प्रशासन? काय मागणी आहे शेवट? फक्त घर. आमचं घर गेलं, घर द्या. दुसरं आम्हाला काय नका, आम्हाला जेवण नका, राशन नका, काय नका, घराला घर द्या, हेच मागणी आहे. थोडासा पुढे या कॅमेरा बसला पण पाहू शकता कशा प्रकारे असे छोटे लहान चिमुकले बाळ जे असेच उघड्यावर फिरत आहेत. थंडीचा पूर्णपणे महिना आहे. हा पूर्ण इमारत पूर्ण जमीनदोस्त झाली आहे. या मलब्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे संसार कुठे ना कुठे उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे. आता बरेचसे प्रकारची गैरसोय बऱ्याचशा कुटुंबांना इकडे सहन करावं लागत आहे. हा कुठे ना कुठे विषय 2006 पासून प्रलंबित होता. 2006 च्या आसपास हा पूर्ण एरियाचा बांधकाम करण्यात आला. ही जागा जी
आहे प्रायव्हेट लँड अशी डिक्लेअर करण्यात आली होती. प्रायव्हेट व्यक्तीची लँड आहे आणि या जागेवरती ड्रेनेज डम्पिंग यार्ड आणि STPचा बांधकाम करण्यासाठी कुठे ना कुठे पहिल्यापासूनच निर्धारित केला गेला होता. पण ही गोष्ट या ठिकाणी डिसाईड नाही केली आणि एक जवळपास बऱ्याचशा बिल्डिंगचा बांधकाम इकडे उभा करण्यात आला. म्हणून याच विषयावरती कोर्टाचा निर्देश आता लागून आला आहे की समोर ही सगळं बिल्डिंग जमीनदोस्त केल्यानंतर जी STP आणि डम्पिंग यार्डची जी जागा इकडच्या लोकांसाठी सुनिश्चित केली आहे ती परत इकडे स्थापित करण्यासाठी हा तोडा कारवाई कुठे ना कुठे सुरू करण्यात आली आहे. पण या सगळ्या विषयाच्या अंतर्गत कुठे ना कुठे आम आदमी याला कुठे ना कुठे सहन करावं लागत आहे. आता कशा प्रकारे निवडणुकीच्या नंतर किंवा महाराष्ट्र सरकार स्थापित होण्याच्या आधी कशा प्रकारे आणि स्थापित होण्याच्या नंतर मुख्यमंत्री हा विषयाकडे कशा बघणार आहे. स्थानिक आमदार जे इकडचे आहेत भाजपाचे राजन नाईक त्यांनी कशा बरेचसे आश्वासन लोकांना दिले आहेत. या आश्वासनावरती गरिबांची आवाज कुठे आणि कुठपर्यंत पोचवले जातात हा सगळ्यावरती सर्वांचे लक्ष आता लाभले आहे. पालघरसाठी नवराष्ट्र दुर्गेश पाठक.